बिणभिंतींची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, झाडे वेली पशु पाखरे यांसी अनेक गोष्टी सुरू. या कवितेच्या उक्तीला शोभेल असे कार्य जुन्नर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मेमाणे साहेब यांनी केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खोडद जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षक वृंद यांनी शाळाबाह्य मुलांसाठी शाळा सुरू केली. या कार्यासाठी खोडद गावचे सरपंच विश्वास काळे, माजी सरपंच विजय गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मिलिंद थोरात, चक्रधर गायकवाड, सुदाम गायकवाड, नामदेव थोरात, उदय वाघ व इतर सर्व मान्यवर ग्रामस्थ या सर्वांच्या उपस्थित ऊसतोड कामगारांच्या मुलांची शाळा सुरू करण्याचा श्री गणेशा करण्यात आला. खोडद गावामध्ये विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोडणीच्या कामासाठी शेकडो मैल दूर आपल्या व मुलाबाळांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड कामगार आलेले आहेत. त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, खोडद. दिनांक 20/12/2018 रोजी जिल्हा परिषदेच्या आदेशानुसार जुन्नर तालुक्यामध्ये शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम आम्ही घेतली आहे. तर त्याच्यामध्ये आम्हाला 143 मुलं शाळाबाह्य असलेली दिसून आली. त्याच्यामध्ये वीटभट्टीवर काम करणारे कामगार त्यांची मुलं आहेत, ऊस तोडणी कामगार त्यांची मुलं आहेत. आणि या 143 मुलांच्यापैकी 103 मुलांना आम्ही शाळेत दाखल केलेलं आहे. उर्वरित विद्यार्थी, पालक आणि त्यांना आमचे शिक्षक, आम्ही स्वयंसेवक त्यांच्या पालावरती त्यांच्या ऊस तोडणीच्या मळ्यामध्ये भेट घेऊन त्यांना विनंती केली शाळेत येण्याची. परंतु काही मुलं तरीही शाळेत येण्यास खुश नाहीत आणि त्याच्यासाठी मग आम्ही याच ऊसतोडणी कामगारांच्या वस्तीवर त्यांना सायंकाळची शाळा सुरू करत आहोत. आज त्या शाळेचा शुभारंभ आहे आणि या खोडदच्या ग्रामीण भागामध्ये 25 विद्यार्थी आम्हाला असे मिळाले की ते शाळेमध्ये या ठिकाणी जात नाहीत. परंतु त्यांचं शिक्षण थांबू नये, बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम याच्यामध्ये या मुलांना शिक्षण सातत्याने चालू राहावं म्हणून त्यांनी शेजारच्या शाळेमध्ये जाणं अपेक्षित होतं. परंतु हे मुलं ऊसतोडणी कामगारांची त्यांच्या पालकांच्या बरोबर दिवसभर जातात आणि मग संध्याकाळीच त्यांना शिकण्यासाठी वेळ आहे. तर ही गोडी लावण्यासाठी सुरुवातीला आम्ही हा वर्ग त्यांच्यासाठी या त्यांच्या वस्तीवर सुरू करत आहोत आणि त्या वर्गाची शुभारंभ आज इथे होत आहेत. यांना शिकवण्यासाठी याच वस्तीवरील याच लोकांच्यातील राठोड नावाचा हा मुलगा आहे, त्याला आम्ही तयार केलेला आहे आणि तो या मुलांना रोज इथे संध्याकाळी 6 वाजता वर्ग भरवेल आणि विद्यार्थी थांबतील. 2 तासाचं शिक्षण त्यांना अनौपचारिक स्वरूपाचं सुरुवातीला देते आहे आणि नंतर मग त्यांना जे इयत्तेमध्ये शिकतात तर किमान पायाभूत कौशल्य त्यांना प्राप्त होतील अशा स्वरूपाचं शिक्षण त्यांना मूलभूत कौशल्याचं इथे देण्याचा आमचा निश्चितपणे प्रयत्न राहील. या मुलालाही त्याचा बेनिफिट आम्ही देणार आहोत आणि पालकांना पण माझी विनंती राहील की आपलं काम तर चालू राहील परंतु या विद्यार्थ्यांना रोज संध्याकाळी मात्र या शाळेमध्ये इथे बिनभिंतीची शाळा आपली तुमच्यासाठी सुरू करतो आहे आम्ही, तर या शाळेमध्ये या मुलांना रोज पाठवा अशी सगळ्या पालकांना माझी नम्रतेची विनंती राहील. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोडद शाळेची मुख्याध्यापिका सौ सुजाता गायकवाड. दिनांक 20 डिसेंबर 2018 रोजी शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेसाठी आम्हाला जो परिपत्रक आलं त्या परिपत्रकानुसार आम्ही खोडद परिसरातील सर्व घरी पालक भेट घेतली आणि पालक भेट घेतल्यानंतर GMRT रोड इथे आम्हाला ऊसतोड कामगारांची मुलं आढळली. आम्ही त्यांच्या वस्तीवर गेलो असता तिथे आम्हाला 17 मुलं आढळली. त्यांची नोंद आम्ही घेतली आणि त्यानुसार संध्याकाळी 5 वाजता आढावा माननीय गटशिक्षणाधिकारी मेमाणे साहेब यांच्याकडे दिला. त्यांनी त्या आमच्या आढाव्याचं अगदी स्वागत करून आमचं अभिनंदन केलं आणि आम्हाला इथे शिकवणी वर्ग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि अतिशय तातडीने ते ह्या ऊस कामगार तोडणाऱ्या लोकांकडे आले आणि त्यांना शाळेचं महत्त्व पटवून दिलं. त्यासाठी काय काय उपाययोजना कराव्या लागतील याचं मार्गदर्शन त्यांनी केलं आणि इथलाच ऊसतोड कामगारांमधला एक मुलगा योगेश राठोड हा 12वी सायन्समध्ये आहे आणि तो ह्या ऊसतोड कामगारांचा मुकादम आहे. तो ह्या मुलांचे शिकवणी वर्ग घेण्यासाठी तयार झाला आणि सगळ्यांना अतिशय खूप आनंद झाला. सर्व खोडद ग्रामस्थांनी, गावचे सरपंच, उपसरपंच, शिवाय शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य या सर्वांनी माननीय गटशिक्षणाधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनानुसार सर्व कार्यवाही केलेली आहे. या मुलांना शैक्षणिक साहित्य, पाटी, पट्टी, वही, पेन, पेन्सिल, शिवाय खाऊ,
फळा खडू यानुसार सर्व नियोजन करण्यात आलेलं आहे आणि आज 26 डिसेंबर 2012 रोजी ह्या मुलांच्या शिकवणी वर्गाचा श्री गणेशा आम्ही करत आहोत. आम्ही ऊस तोडणीसाठी आलो आहे आणि मुलं सर्व अशी भटकत होती की ते ऊस तोडणी त्यांचे आईवडील ते सर्व त्यांना तिथं 4 महिने शिकवायचे, 4 महिने म्हणजे 6 महिने ऊस तोडायला लावायचे. मग आम्ही इथं आलो. मग सरांनी आम्हाला अशी परिस्थितीत बघितलं आम्हाला की हे मुलं असेच फिरताय बा, त्यांना शाळा शिकायला आवडेल तर ते येतील. तर मग आम्हाला त्यांनी प्रोत्साहन दिलं. सरांनी सर्व मुलांना पाटी वही पुस्तक आणि सिस्पेन सर्व आणून आम्हाला प्रोत्साहन लई केलं. मी अशी जिम्मेदारी घेतो, सर्व मुलांना मी शिकवण्याची जिम्मेदारी घेतो आणि माझ्या सर्व शिक्षक छंद यांना हे सर्वांना प्रेरित करतो की माझ्या मुलांना सर्व असे प्रोत्साहन द्यावं की शेवटपर्यंत आमची शाळा पार पडली पाहिजे. आणि मुलं फिरायपेक्षा हे बरं आहे. ऊस तोडणीसाठी आमचे आईवडील सर्व ऊस तोडीमध्ये सर्व चालले गेले. आता आम्हाला नाही जायचं, पुढं काहीतरी व्हायचं असं आमची जिम्मेदारी आहे असं आम्हाला वाटतो मनापासून. तर सर्वांचे आभारी आहे. माझे नाव रिंकू अशोक गायकवाड आहे. मी इथं ऊस तोडायला आली आहे. माझ्या गावाला 5वीला होते. इथं ते सरांनी सांगितलं शाळेत या, मग ते शाळेत येऊन लागले. मग मी शिवशौरी परीक्षेला भेटले आहे. मला शाळेत शिकायला खूप आवडतं. माझं नाव मुकेश हरदास राठोड आहे. मी इथं ऊस तोडायला आलो आहे. इथं आमची परिस्थिती खराब आहे. आम्ही आमच्या गावात होतो, तिथं आमची शाळेत होतो आम्ही. तिथं आम्ही ऊस तोडायला आलो आहे जुन्नर तालुक्याला. मग सरांनी आम्हाला सांगितलं शाळेत या म्हणून. मग आमच्या आईवडीलची परिस्थिती खराब आहे म्हणून आम्ही इथं आलो आहे ऊस तोडायला. मग सरांनी सांगितलं तुम्ही शाळेत या. आम्ही आलो इथं. मग सगळं पोरे ऊस तोडायला जातो आहे पडात. मग इथं आलो. सरांनी सांगितलं इथं नियोजन करायचा शाळेच्या. मग इथं एक मुलं आहे ते आम्हाला शिकवायला. मग आम्ही इथं शिकवणार आहे. मग आम्हाला सरांनी सांगितलं आहे इथं शिकवा. मग इथं नियोजन केलं आहे. आमच्या कोपीवर शाळांची व्यवस्था केली म्हणून आम्ही सरांचे खूप खूप आभार आहे. माझे नाव हरदास माधू राठोड. मी SSC झालेला आहे. पण ते सर आले, आमच्या ऊस तोडणे चालू आहे आमचा. पण ते तळाजातले मुले 25 ते 40 मुलं आहे, त्यांचे चांगलं शिक्षण करता येत. माझा मुलगा आहे 12वी सायन्सला, त्याला मी दिलो आहे शाळेला. ते शिकवणार आहे माझा मुलगा. त्यांचे आभारी आहोत, सरांचं सर्व आभारी आहोत. सर्व कार्यक्रम झाला इथं. पाटी पुस्तक वया खडू सर्व दिलं त्यांनी सरांनी आम्हाला. त्याचे आमच्याकडे परिवार सर्व मोठा आहे, 50-50 मुलं आहे. त्यांचे आभारी आहोत आणि सरांचे आभारी आहोत. धन्यवाद. खोडद येथे विघ्नर कारखान्याच्या ऊसतोडी तहावरती मेमाने साहेबांनी ज्यावेळेस व्हिजिट केली त्यावेळेस तिथं बरेच अशी मुलं शिक्षणापासून वंचित राहतात असं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी आमच्या इथं शिक्षकांना माहिती दिली की अशी मुलं आहेत, त्यांची माहिती काढा. म्हणून आमच्या इथं मुख्याध्यापक मॅडम व त्यांच्या सहकार्यांनी अशी पूर्ण माहिती काढली. तर जवळजवळ 40-50 मुलं इथं शिक्षणापासून वंचित राहतात असं दिसून आलं. त्यावेळेस मेमाने साहेबांनी ते मुलं एकत्र करून त्याच्यातला एक मुलगा 12वी सायन्स झालेला आहे, त्याला माहिती देऊन त्यांना शिकवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली. आणि इथं त्यांना एकत्र करून त्यांना पाटी पेन्सिल खडू असे सगळे व्यवस्था करून त्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून प्रयत्न केले. त्याबद्दल मेमाने साहेबांचं मी खोडद ग्रामपंचायतच्या खोडद गावच्या वतीनं अभिनंदन करतो, स्वागत करतो. आता इथे शाळेत ह्या तुमच्या भिंतीची शाळा ही किती वाजता आपली शाळा सुरू होईल? रोज संध्याकाळी 6 वाजता रोज शाळेत यायचं. आणि आपल्याला शिकवायला आहे योगेश, त्याच्याकडून शिकायचं आपण सगळ्यांनी रोज. काय अडचण आली तर मग तुम्ही आमचे मुख्याध्यापक आहेत, मला आहे, त्याच्याकडे पण माझा फोन आहे. तर मला फोन करायचा आणि सांगायचं. पण रोज मात्र शाळेत संध्याकाळी यायचं. हातपाय स्वच्छ धुवायचे आणि शाळेत यायचं. आणि जो आपला अभ्यास आहे रोजचा तो सगळ्यांनी करायचा. चला तू शिकून मोठी हो. सब पडे सारे शिकूया, सारे शिकूया. सरांचं नाव तू सांगतो? सांग. तुला शिकवणाऱ्या सरांचं नाव काय होतं? गुरुजी जय सर.
हा जय सर. जय सर होते का? हा तू सांग मोठ्याने सांग. केदार सर. केदार सर. शाळा कोणती होती? शाळेचं नाव तिकडच्या नूतन विद्यालय आंबासन ता बागलांची नाशिक. हा बागलान जिल्हा नाशिक. ओके ओके. तुला कोण होते सर शिकवायला? सुनील. हा सुनील सर. सुनील कितवीला? 5वीला. 5वीला. ठीक आहे. ओके. तिथे रोज शाळेत जात होता ना तुम्ही? आता इथे आपण किती दिवस असणार थांबणार? किती? 3 महिने 2 महिने? एप्रिलपर्यंत 3 महिने ना? इथंच आहे तुम्ही सगळं? आपली रोज शाळा इथे बरेल येते प्रॉब्लेम नाही तुम्हाला? आम्ही पण मध्ये आधी चक्कर मारू शिकू देत. आमचे पण गुरुजी पण येतील एक दिवस त्यांना मदत करायला. म्हणजे 1 दिवस 2 तास 1 तास आमचे शिक्षक जवळचे आहेत ते त्यांनी शिकवणे मार्गदर्शन करायला यांना येतील. फक्त तुमचं काम काय की संध्याकाळी आली की स्वच्छता करा आणि मग मुलांना शाळेमध्ये पाठवा. इथे हां योग्य शिकवल बाकीच्या. आणि इथे आमच्याकडे साहित्य तुम्हाला सगळं दिलेलं आहे. तुम्हाला तुमच्या इयत्तेची पाठीमागची जी पुस्तकं आहेत ते पण आम्ही तुम्हाला देऊ. उद्या पुस्तकं तुम्हाला मिळतील ते पण आम्ही पाठवतो. बाकी जे प्राथमिक साहित्य पाहिजे सगळं तर तुम्हाला शाळेने आमच्या उपलब्ध करून दिलेलं आहे. काही दप्तर आणायचं नाही, सगळे इथे असेल. योग्य सर आहेत त्यांच्याकडे राहील ते सगळं. आणि मग इथे बसूनच आपल्याला थोडे रोज जे काय इंग्लिशचे आहेत 4 शब्द आहेत, मराठी आहे, ते गणित आहेत 2 गणित आहेत आपल्याला ते रोज शिकवले जातील. त्याचा सराव मात्र इथे करायचा सगळ्यांनी. इकडच्या शाळेची मुलं आणि तुमची मुलं 1 महिन्याने त्यांची आणि तुमची आपण परीक्षा घेऊ की तुम्ही काय शिकले, ते मुलं पण काय शिकले. आणि दोन्ही मुलांची शाळेतल्या काय करू आपण तुलना करू की पुढे कोण गेले. आपण म्हटलं ना सगळ्यांनी सब पुढे हां तर कोण आगे पुढे कोण जाते. ऊस तोडणी कामगारांची मुलं पुढे जातात का या ठिकाणी राहणारे लोक आहेत सगळे त्यांची मुलं पुढे जातात. तर आपण आपल्या शिक्षणाची स्पर्धा लावायची. हां आणि सगळ्यांनी त्या सगळ्या मुलांच्या पुढे काय करायचं, सगळ्या मुलांच्या पुढे जायचं. हां पाढे 20पर्यंत पाढे आपल्याला आले पाहिजेत. तुमचं वळणदार अक्षर होण्यासाठी आम्ही वही पण देऊ तुम्हाला, छानपैकी पेन देतो. गिरवायचं फक्त सुंदरपणे अक्षर, वळणदार अक्षर काढायचे सुंदर. हां जे थोडेसं असेल ते. आणि गणित आहे आपल्याला तर ते गणित करण्यासाठी पाढे थोडेसे पाठ करायचे. योगेश भाईला आम्ही सांगतो त्या पद्धतीने रोज त्याचं ऐकायचं. आणि आल्यानंतर ऐकून घ्यायचं, बडबड करायची नाही. आणि मग गेल्यानंतर मग तुम्ही घरी जेवण करा, थोडा अभ्यास करा आणि मग तुम्ही विश्रांती घ्या. ओके तुम्हाला आता खाऊ देऊ. सब पडे आगे बढे. सारे शिकूया पुढे जाऊया. चल शाळेला चल चल तारा, नको राहू तू घरच्या घरा. पिऊ वारा पाणी नाचू गाऊ गाणी, चल शाळेला चल चल तारा. या जंगलची किताब वाचू, वारा गाणी गातो तुम्ही नाचू. चल शाळेला चल चल तारा, नको राहू तू घरच्या घरा.